राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये चतुर्विधा भजते मां जना सुकृतो न अर्जुन अर्थो जिज्ञासुर अर्थार्थो ज्ञानीच भरतर्षभ, अशा अर्थाचा एक श्लोक आपण भगवद्गीतेतला आणि त्यावरचं निरूपणाला आपण सुरुवात केलेली होती. 108 नंबरच्या ओवीचा विचार सुरू होता. त्यावरला माऊलीने यामध्ये या पुण्यवान जे लोक आहेत जे भजन करतात त्यांची विभागणी केलेली आहे. आणि त्यामुळं ही विभागणी चारही भक्त आहेत, पण त्या भक्तीची जी उपासनेची जी पद्धत आहे त्या उपासनेच्या पद्धतीमुळं त्याच्यामध्ये विभागणी पडलेली आहे. वास्तविक ते सगळे जी चारीच्या चारी भक्त आहेत हे भगवंताने स्वीकारलेलं आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात चतुर्विधा भजते मां जना. पण ते कशा आहेत? सुकृती म्हणजे पुण्यवान आहेत, भाग्यवान आहेत. ते कसे आहेत त्यांची नावं सांगितलेली आहेत. अर्थ आहे, जिज्ञासू आहे, अर्थार्थी आहे आणि ज्ञानी आहे. असे चार लोक जे पुण्यवान लोक आहेत ते माझं भजन करतात. अशा अर्थाचं म्हणूनही ते माते चुकले एक चतुर्विध मज भजले. इतर मात्र जे लोक आहेत ते भगवंतापासून दूर पडले. माते चुकले असा शब्द वापरला आहे माऊलीने. आणि जे चतुर्विध आहेत, जे अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी, ते जे आत्महित केले वाढते गा, आणि त्याने मात्र स्वतःचं कल्याण करून घेतलं. अर्थार्थी ह्या पायऱ्या आहेत, साधनेचे एक टप्पे आहेत. जर त्या टप्प्यामध्ये उपरती वाढत गेली, वैराग्य वाढत गेलं तर निश्चितच तो अर्थभक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्तसुद्धा ज्ञानी भक्तामध्ये गणला जातो. असंच वर्णन माऊलीनं सांगायचं आहे. त्यामुळे चारीही जे आहेत लोक हे भक्त आहेत मात्र हे स्वीकारलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्यावरती असं काहीतरी होत असतं की जगात आपलं जगणं चालू असतं आणि आपल्या आयुष्याला एक वेगवेगळी कलाटण्या मिळत असतात. आपल्या हातात काय नाही असं समजायला लागतं. मी करतो ते पूर्णपणे माझ्या मताप्रमाणे होत नाही, आणि हे करण्यासाठी कोणतरी एक अशी अदृश्य शक्ती आहे ती काम करत आहे. त्यामुळं जगताना अनेक जे आघात आणि संकट येत असतात त्यामुळं कर्तृत्व अभिमान अगोदर वाटत असतो, तो हळूहळू मात्र निघून जातो. त्यामुळे विश्वाला चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे याची त्याला जाणीव होते. त्यामुळे इंद्रियाच्या पलीकडे ती शक्ती आहे आणि त्यातून श्रद्धा निर्माण होते. आणि त्या चार हे जे भक्त आहेत या चारही भक्तांच्याकडं आस्तिक्य बुद्धी आहे. आस्तिक्य बुद्धी शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा आणि भाव आहे, प्रेम आहे. ते मागतात, ते मागणार आहेत. अर्थ पण मागतो, अर्थार्थी मागतो, जिज्ञासू मागतो. पण मागत असले तर देवाकडं मागतात, दुसऱ्या कोणाकडं मागत नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं ते श्रद्धा आहे, त्यामुळे त्यांचा स्तर समाजात जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा निश्चितच वरचा आहे. ही लोक पापभिरू असतात आणि त्यामुळं पापभिरू असल्यामुळं शक्यतो धर्माची बंधनं, नीतीची बंधनं ही मोडत नाही. त्यामुळे समाजाला यांचा उपयोग होतो. समाजामध्ये हे सगळे चारही प्रकारचे जे भक्त आहेत यांना सज्जन संबोधलं जातं. हा मुद्दा त्यामधला सांगितलेला आहे. त्यामुळं श्रद्धा जशी वाढत जाते तसं उपभोगाचं महत्त्व जे आहे, प्रापंचिक उपभोगाचं, विषयभोगाचं जे महत्त्व आहे ते कमी होत जातं.
आणि विषय सुख मिथ्या आहे, दुःखरूप आहे, अनित्य आहे. हे सगळं जगातलं सगळं आपलं जगणं हे परावलंबी आहे, याचं त्याला सगळी जाणीव व्हायला लागते. आणि तो शास्त्राचं अनुकरण करतो आणि हळूहळू सकामता कमी होते. यामध्ये विचार सांगितलेला आहे की आत्महित केलं म्हणून सांगितलेलं आहे 108 नंबरच्या ओळीमध्ये. आत्महित या शब्दाचा अर्थ आहे हित आणि अहित ह्याच गोष्टी बोलल्या जातात परमार्थामध्ये. फायद्या तोट्याचं बोललं जात नाही. त्यामुळं फायदा तोटा हा प्रापंचिक विषय आहे आणि हित अहित हा पारमार्थिक विषय आहे. काही वेळा पारमार्थिक अहित करून घेणारा त्याचा प्रपंच कदाचित ऐश्वर्यवान असेल, पण त्याचं मात्र त्यानं कदाचित पारमार्थिक अहित करून घेतलेलं असण्याची शक्यता आहे. पण ज्यानं पारमार्थिक हित साधलेलं आहे त्याचा प्रपंच कसा जरी असला तरी तो समाधानी, तृप्त आणि आनंदी आपल्याला दिसायला लागतो. म्हणून त्याचं वर्णन करताना माऊलींनी पुण्यवान आहेत असं वर्णन केलं आहे. सुकृती आहे म्हणजे ते निश्चित दुष्कृती नाही. म्हणून मागच्या श्लोकाचा आणि या श्लोकाचा ज्यावेळी आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात एक गोष्ट येते की मागच्या श्लोकामध्ये दुष्कृती शब्द, नराधम शब्द वापरले आहेत, मूढ शब्द वापरलेले आहेत. पण त्याच्या विरुद्धार्थी शब्द इथं सुकृती किंवा वर्णन करताना भक्ताचे 4 भक्त कसे भजन करतात याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे 4 भक्त कोणकोणते आहेत त्याचं वर्णन आता 109 आणि 110 नंबरच्या ओळीमध्ये करून हा श्लोक संपवलेला आहे. तर या 109 आणि 110 दोन्ही ओव्या एकसारख्याच आहेत, त्याचा आपण एकत्रित विचार करणार आहोत. 109 आणि 110चा वर्णन माऊली करतात बघा. तो पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणीजे ज्ञानी या चौथा. कदाचित आपण ज्यावेळी त्याची कॅटेगरी पाडतो, विभाग करतो, त्यावेळी अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असा करतो. माऊली इथं बोलताना म्हणतात पहिला अर्थ आणि दुसरा जिज्ञासू म्हणतात. आणि आपण शास्त्रामध्ये काय बऱ्याच ठिकाणी वर्णन आहे पहिला अर्थ आणि दुसरा अर्थार्थी. काय फरक पडत नाही त्यामुळं, कारण त्यांची लक्षणं जी आहेत ती लक्षणं तिघांची भिन्न भिन्न आहेत, चौघांची लक्षणं भिन्न भिन्न आहेत. मग तिचा अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा. ज्याला पहिला म्हणतात तो अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी आहे असं समज. माऊलींनी त्याची व्याख्या केलेली आहे. ते अर्थ तो अर्थाची निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी वजे, तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी. तो अर्थ जो आहे आता या ठिकाणी ज्ञानी भक्ताचं वर्णन या श्लोकामधून आपल्याला बघायला मिळत नाही. फक्त 3 जे आहेत अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, त्या ठिकाणी माऊली बोलतात पहिला जो आहे तो अर्थभक्त आहे. तो भय, व्याधी इत्यादी आपत्तीची, संकटाची निवृत्ती व्हावी या उद्देशानं जो भजन करतो त्याला अर्थभक्त म्हणतात. म्हणजे आपली संकट जावीत, आपलं भय जावावं, आपल्या व्याधी न जाव्यात यासाठी जो प्रयत्नशील असतो तो अर्थभक्त असतो. त्यामुळे अर्थभक्तांची आपल्याला ही जी वर्णन केलेलं आहे यातले बरेचसे भक्त आपल्याला बहुतेक भक्त भेटतात. म्हणून इथं म्हणलेलं आहे की इथं अर्थ, अर्थाची निव्याजे, जिज्ञासू जो शब्द वापरला तो जिज्ञासूला तो जाणावया लागे भजे. काय जाणावयाला लागे? ते आत्मतत्व काय आहे, स्वरूप काय आहे, भगवंत काय आहे, जगत, जीव, जगदीश्वर म्हणजे ईश्वर आणि ब्रह्म यांच्यामध्ये काय नातं आहे, यांचा संबंध काय येतो, हे जाणावयाची तळमळ या भक्ताला लागलेली असते. तो जिज्ञासू असतो. म्हणजे त्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं. जिज्ञासू म्हणजे काय करणं? क्युरियासिटी असणं की पुढे काय, याच्यानंतर काय, या प्रपंचाच्या पलीकडे काय, मी कोण आहे, माझा जन्म नेमका कशासाठी आहे, ही शरीराची व्यवस्था कशी आहे माझ्या दृष्टीनं, याचा वापर मला काय करता येईल, संतांना काय सांगायचं आहे ते बघितलं पाहिजे, असे त्याला तळमळ असते. तो जिज्ञासू भक्त आहे. आणि तिजेने तेने इच्छेजे अर्थसिद्धी. आणि चौथा तिसरा भक्त जो आहे जो अर्थार्थी असतो, हे भोगाचं साधन, द्रव्याधिकांच्या प्राप्तीची इच्छा जो करतो तो जो आहे त्याला अर्थार्थी म्हणलेला आहे. हे भक्त आपल्याला पुराणाच्या कथेमध्ये
शास्त्राच्या वर्णनामध्ये बघायला मिळतात. पण याचा विचार इथं सांगितताना माऊली म्हणतात की तो अर्थ अर्थात तिने व्याजे. व्याजे म्हणजे त्या कारणासाठी. व्याजे शब्दाचा अर्थ आहे त्या कारणासाठी. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. जिज्ञासू तो असतो तो जाणवण्यासाठी, जाणून घेण्यासाठी भजन करत असतो. आणि तिजेनी तेने इच्छिची अर्थसिद्धी. तिसरा मात्र जो असतो तो काय करतो? अर्थ द्रव्य प्राप्ती व्हावी, आपला प्रपंच सुखाचा व्हावा, आपल्याला कुठल्याही प्रकारची गोष्टीची अडथळा येऊ नये यासाठी काहीतरी प्राप्तीसाठी तो भजत असतो. ह्या तिन्हीचंही वर्णन आपण लक्षात घेतलं तर पहिला अर्थ जो म्हणतो तो प्रतिकूलता जावी, दुःख जावं, संकट जावी, संकटांचं निवारण व्हावं, माझ्या घरामध्ये व्याधी कुठल्या नसाव्यात, माझ्या घरामध्ये सगळे निरोगी असावेत, असा अर्थानं विचार जो करतो म्हणजे प्रतिकूलता जावी, दुःख जावं यासाठी भजणारा जो असतो तो अर्थ असतो. त्यामुळे दुःख दूर होण्यासाठी तो मात्र भगवंताचाच आधार शोधतो. यामध्ये वर्णन आपल्याला पुराणामधून, महाभारतामध्ये, रामायणामधून सुद्धा उदाहरणं बघायला मिळतात. द्रौपदीची कथा आपण वस्त्रहरणाच्या प्रसंगाच्या वेळीसुद्धा द्रौपदीनं आर्त हाक मानलेली आहे. माझं संकट दूर करा म्हणून भगवान श्रीकृष्णांना तिनं व्याकुळतेनं, अगदी आर्ततेनं बोलावलेलं आहे, आर्ततेनं प्रार्थना केलेली आहे. आणि ज्यामध्ये अर्थता असते, अर्थता म्हणजे कळवळा, तळमळ, ज्यावेळी तळमळ असते ना तेव्हा भगवंताला यावं लागतं. म्हणून आपल्याला भगवंत प्राप्तीची तळमळ असली पाहिजे. आता खरं विचार केला तर द्रौपदीनं वस्त्रहरणाचा प्रसंग दूर व्हावा म्हणजे काहीतरी संकट जावं यासाठीच मागे बोलवलेलं आहे. वास्तविक ती भक्त आहे पण मागणी आहे त्यामध्ये, म्हणजे मागणी म्हणजे सकामता आहे. दुसरं एक उदाहरण आहे बघा, भागवतामधलं आहे. गजेंद्र मोक्षाचं जे उदाहरण आपण बघतो की हत्तीनं सुद्धा भगवंताला आळवणी केली, मागणी केली. आणि मागणी काय केली की मला या संकटातून सोडवा. ही केव्हा अर्थभक्त होतात? जेव्हा प्रपंचाचं साधन, जेव्हा आधार जो आहे तो आधार कमी वाटायला लागतो, प्रपंचाच्या आधारामध्ये काहीतरी राम सापडत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं सार सापडत नाही. यावेळी अशी व्यक्ती भगवंताकडं मागणी करत असते, भगवंताला आळवणी करत असते. ते गजेंद्र मोक्षाची जी कथा आहे, उत्तरेचा सुद्धा उदाहरण आहे. जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं जातं तेव्हा भगवान श्रीकृष्णाची आळवणी उत्तरा करते. काय करते की मला काही नको, माझ्या गर्भाचं रक्षण कर, असं उत्तरा अर्थतेनं आळवत असते. हे 2-3 उदाहरणं जर आपण बघितली तर द्रौपदीने सुद्धा हाक मारली, गजेंद्रानं सुद्धा हाक मारली, गजेंद्र म्हणजे हत्ती. परंतु या 2 उदाहरणामध्ये गोष्ट समानतेनं आपल्याला बघायला मिळते. जे ही कधी हाक मारतात? जेव्हा प्रपंचाकडून येणारा जो मदतीचा ओघ आहे तो येणं अशक्य आहे असं वाटल्यानंतरच त्यांनी भगवंताला हाक मारलेलं आहे. याचा अर्थ भगवंताला त्यांनी नंतर बोलवलं, अगोदर मात्र या जड प्रपंचाकडूनच अपेक्षा केलेली आहे त्यांनी की मला या दुःखातून सोडवा म्हणून. द्रौपदी केविलवाण्या नजरेनं आपल्या नवऱ्याकडे पाहते. या कुठल्या या हस्तिनापूरच्या सभेमध्ये आपल्या हे जे आहेत सासरे आहेत त्यांच्याकडे मागणी करते की मला यातून सोडवा, की दुःशासन माझ्या वस्त्राला हात घालतो आहे आणि हे एका राजघराण्यातल्या सुनेचा अपमान आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी यातून मार्ग काढा. अशी ती मागणी पितामह भीष्मांच्याकडे, नंतर द्रोणाचार्यांच्याकडे, आपल्या 5 पतींच्याकडे मागणी करत असते. परंतु कोणीही येत नाही म्हणूनच ती भगवान श्रीकृष्णाला बोलवते. म्हणजे आर्त भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे की तो पहिल्यांदा प्रपंचाकडून अपेक्षा ठेवतो आणि प्रपंचाची अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून आपलं संकट आणि दुःख निवारण करण्यासाठी तो भगवंताची आळवणी करतो. गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये सुद्धा त्याच्या ज्या बायका आहेत हत्तीनी, त्यांना सुद्धा तो बोलवतो. पण त्यांच्याकडून सुद्धा त्याची सुटका होत नाही हे लक्षात आल्यावर तो भगवंताची आळवणी करतो आणि भगवंत त्याला सोडवतात.
द्रौपदीच्या उदाहरणामध्ये द्रौपदीला तो सोडवतात. उत्तरा जी आहे, उत्तरेनं विनवणी केली म्हणून उत्तरेला सुद्धा दुःख निवारण करण्याचा म्हणजे तिच्या गर्भाचं रक्षण केलेलं आहे. म्हणून आर्त जे भक्त असतात ते संकटामध्ये भजन करतात. त्यामुळे जगाविषयी अर्थभक्तांचा विराग असतो आणि जगमत्तीला धावेल असं जेव्हा त्याला वाटत नाही तेव्हा त्या भगवंताविषयीचं त्यांचं प्रेम निर्माण होतं. म्हणून दोन गोष्टी यामध्ये आहेत अर्थभक्ताच्या बघा, जगताविषयीचा असणारा विराग आणि भगवंताविषयी असणारा अनुराग. या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतरच खऱ्या अर्थानं भक्ती होत असते. पण तो विराग केवढा असतो तर संकट निवारण करण्यापुरताच विराग असतो. आणि अनुरागही केवढा असतो तर संकट जावं, प्रतिकूलता जावी आणि प्रतिकूलता गेली की अनुरागाची जी तीव्रता आहे ती कमी व्हायला लागते. अनुराग शब्दाचा अर्थ आहे प्रेम आणि विराग शब्दाचा अर्थ आहे अनासक्ती. हे संसाराबद्दलची अनासक्ती असते. संसाराबद्दलचा जो आश्रय आहे तो संसाराचा आश्रय अपुरा वाटायला लागतो. प्रपंचामध्ये उणिवा दिसायला लागतात. म्हणूनच हे भगवंताची आळवणी करत असतात. म्हणून त्रिविध दुःखानं पोळलेला जो असतो तो आगतिक होतो आणि आगतिक होऊन भगवंताकडे मागणी करत असतो आणि म्हणतो मला यातून सोडव. त्याला अर्थभक्त म्हणतात. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दीन दयाळा निर्षी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझविन शीन होतो धावरे धावाता. करुणाष्टकामधला हा पहिला श्लोक समर्थ जेव्हा बोलतात यामध्ये अर्थता किती आहे हे बघा, की माझं मन मला आवरत नाही आणि या त्रिविध दुःखानं मी पोळलेलो आहे. त्यामुळे या दुःखातून बाहेर काढायला तूच समर्थ आहेस असंच त्याचा अर्थ आहे. म्हणून शास्त्रसुद्धा आपल्याला सांगतं, संत म्हणतात अर्थता हा फार महत्त्वाचा एक अत्यंत चांगला गुण आहे बरं काय. भक्तीमधला जो चांगला गुण ज्याला आपण म्हणतो ती अर्थभक्ती आहे, अर्थभक्त आहे. अर्थभक्तीमध्ये काय असतं बघा, भगवंताची त्याच्याकडं संकट निवारणासाठी असते पण केविलवाने तळमळीनं ती मागणी करत असतो. त्यामुळे अर्थता हा एक भगवंताचा मोबाईल नंबर आहे म्हणतात. हा मोबाईल नंबर ज्याला सापडतो तेव्हा त्याला आपला संदेश भगवंतापर्यंत पोहोचवता येतो. कारण तेवढी मात्र उत्कटता असायला पाहिजे. त्यांचा नंबर माहिती पाहिजे याचा अर्थ थोडं तरी साधन केलं असलं पाहिजे तरच. म्हणून कुठलाही नंबर जर कोण फिरवाला तर काय काय मिळत नाही ना. इकडं तिकडं कुठला नंबर म्हणजे काय, प्रपंचाचे कुठलेच नंबर लागत नाहीत की जे देवाशी जोडून देत नाही. प्रपंचातला कुठलाच आधार भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. प्रपंचाचे आधार जेव्हा सुटतात तेव्हाच भगवंताबद्दलची आपुलकी आणि प्रेम अनुराग ज्याला आपण म्हणतो तो निर्माण होतो. नाथ भागवतामध्ये फार सुंदर उभी आहे द्रौपदीच्या बाबतीतली. द्रौपदीची अतिसाकडी सभेशी करता ते उघडी म्या निजांगे घालूनी उडी वस्त्राच्या कोटी पुरविल्या. नाथ महाराजांची उभी आहे की द्रौपदीचे अतिसाकडी म्हणजे तिने साकडं घातलं. सभेशी करता ते उघडी म्या निजांगी घालून उडी वस्त्राच्या कोटी पुरविल्या. मी वस्त्र पुरवली तिला. किंवा गजेंद्र मोक्षामध्ये सुद्धा वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, गज सरोवरी ग्रहग्रस्त स्त्रिया पुत्री सांडिले जित तो अंतकाळी माते स्मरत अर्थभूत अतिस्तवन सांडुनी समस्तांची आस पाहुनी वैकुंठीचा वास राजीव उचलुनी राजस पाव परेश म्हणे वेगे. काय सुंदर उभी आहे बघा. सांडुनी समस्तांची आस म्हणजे इतरांची कुणाची अपेक्षा न ठेवली नाही. पाहुनी वैकुंठीचा वास, वैकुंठाकडेच तो बघायला लागला आणि म्हणून गजेंद्रासाठी यावा लागला. राजीव उचलुनी राजस, राजीव म्हणजे कमळ, ते कमळ त्यानं सोंडेनं उचललं आणि फेकलं. पाव परेश म्हणे वेगे, परेश म्हणजे भगवंता तू वेगानं जाऊन ये आणि मला या संकटातून बाहेर काढ असा म्हणत असतो. आता यांचं गरज कशी आहे बघा, यांच्यावर संकट आलंय म्हणून यांना भगवंताची आठवण झालेली आहे. म्हणून आर्तभक्त जरी असला तो भक्त आहे पण भक्ताच्या पायरीमध्ये सकामता त्यामध्ये दिसून आपल्याला येते. तसाच दुसरा शब्द इथं माऊली वापरतात. माऊलीने दुसरा भक्ताचा प्रकार जिज्ञासू सांगितला. आपण सुरुवात पण जनरली बोलताना अर्थार्थी जिज्ञासू म्हणतात.
तो दुसरा भक्त आहे तो अर्थार्थी आहे. अर्थार्थी बरोबर त्याचं कसं आहे बघा, हा प्रतिकूलता जावी, संकट जावी म्हणून भक्ती करत असतो, आणि हा अनुकूलता यावी म्हणून भक्ती करत असतो. मला ऐश्वर मिळावं, मला वैभव मिळावं, मला आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी करतो. तिकडं मात्र माझ्या व्याधी जावाव्यात, माझी संकट जावीत, माझी दुःख जावावीत यासाठी अर्थभक्त. अर्थार्थी भक्त मात्र मला हे पाहिजे, मला ते पाहिजे यासाठी सगळं करत असतो. सगळ्या सुखसुविधांची इच्छा करत असतो. धन संपत्ती वैभव मागणारे जे असतात ना, तेव्हा माझ्या घरामध्ये धनधान्य विपुल प्रमाणात असू दे, पशुवृद्धी, धनधान्य, पशुवृद्धी हे सगळं जे मागणं आहे ना, आपण जी स्तोत्र वाचत असतो त्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे अर्थार्थी भक्तांचं आहे. अर्थार्थी भक्तसुद्धा काहीतरी मागत असतात आणि तीही अनुकूलता असतात. पण त्याला विचार केला गेलो तर हाही भक्त का आहे, तर त्याला भगवंतच देतो हे त्याला पटले, मात्र एवढी श्रद्धा आहे त्याची. जसं भक्ताला मला संकटातून सोडवणारा प्रपंचातला कोण नाही तर फक्त भगवंत आहे असं वाटतं, तसं मला सगळं सत्ता संपत्ती वैभव कीर्ती देणारा देवच आहे असं अर्थार्थी भक्ताला वाटत असतं. तो भक्त अनुकूलता मागत असतो. म्हणून कामापुरता पाहणारा, जसं वर्णन आपण मागच्या चिंतनामध्ये केलं होतं भक्ताचे प्रकार, आमचे सद्गुरूंनी पाडलेले जे प्रकार आहेत, निकडीची भक्ती, सवडीची भक्ती, आवडीची भक्ती, त्यामध्ये इथं निकडीचा परमार्थ जो आहे तो अर्थार्थीचा आहे. अर्थार्थी काय करत असतो, मला गरज पडलेली आहे म्हणून मला हे द्या असा करणारा आहे, हा निकडीचा भक्त असतो. ध्रुवानं काय मागितलं, भागवतामध्ये वर्णन आहे. ध्रुव बाळ जो त्याच्या आईनं त्याला आपल्या वडिलांच्या मांडीवरून त्याला बाजूला केलं आणि हा त्याला अपमान सहन झाला नाही आणि म्हणून तो रडायला लागला. म्हणून आईनं तिच्या सुनीती नावाची तिची आई जी आहे त्या आईनं त्याला सांगितलं, अरे तू काही जरी मागायचं असेल तुला तर तू देवाकडेच माग, कारण देवच देणार आहे. देतो तो देव असतो आणि त्यामुळं मग तो कदाचित माणसाच्या रूपाने सुद्धा असू शकतो. देतो जो म्हणून देतो तो देव असतो आणि घेतो तो सामान्य असतो. सामान्यातलं आणि मोठ्यातलं उदाहरण असामान्यातला हा फरक आहे. जो देतो ना तो देवाच्या रूपामध्ये असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते, म्हणून भगवंत देत असतो. तुला जर मागायचं असेल तर ध्रुव बाळाला सांगितलं तिनं की तू जा आणि भगवंताकडून मागणी माग, तुला एकांतात जाऊन भक्ती कर आणि मग तुला देव प्रसन्न होऊन तुला जे पाहिजे आहे ते पद तुला प्राप्त करून देतील. ध्रुवानं तेच केलं. म्हणजे ध्रुवाची अर्थार्थी भक्ती आहे, कारण त्याला काहीतरी पाहिजे होतं, त्यानं आढळपण मागितलं. आता ते आढळपण प्राप्त झाल्यानंतर त्याला स्वतःची लाज वाटली, हा नंतरचा भाग आहे. चांगल्या भक्ताचं लक्षण काय आहे माहिती आहे काय, मी देवा तुझ्याकडं का मागितलं, मागायला नको पाहिजे होतं आणि हे मागितलं ही माझी चूक आहे, हे जेव्हा एखाद्या भक्ताला वाटतं ना तेव्हा तो ज्ञानी बनायच्या पात्रतेचा झालेलाच असतो. पण इथं आपण त्याचं वाटलं पाहिजे की आपण का मागतो, कारण देवाला आपण का त्रास देतो, साकडं का घालतो, म्हणून अनुकूलता यावी म्हणून जो भक्ती केली जाते ती अर्थार्थी भक्ती असते. पण यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित आहे, दुसऱ्याचा नाश नको व्हायला पाहिजे पण माझं भलं व्हावं. त्यामध्ये फार चांगली मागणी असते तिची, देवा दुसऱ्याचं कुणाचं काय वाईट करू नको, पण चांगलं करतं ना माझं कर, मला दे असं मागत असतो. पण दुसऱ्याच्या वाईट चिंतनाचं मात्र ती भक्ती नसते. म्हणून अर्थार्थी भक्तीसुद्धा अर्थभक्तासारखाच असतो आणि त्याला काहीतरी पाहिजे असतं. पण अर्थासाठी द्रव्य पाहिजे आहे, धन पाहिजे आहे, कीर्ती पाहिजे आहे, मान सन्मान पाहिजे आहे, म्हणून भक्ती करणाऱ्यांची संख्या, म्हणून आर्त आणि अर्थार्थी भक्तांची संख्या आज आपल्याला लोटच्या लोट आणि लाटाच्या लाटा भक्तांच्या ज्या तीर्थक्षेत्रावर दिसतात त्यांची जास्त संख्या अर्थ आणि अर्थार्थी असते. आमचा देह पैसे देणारा आहे. आता आम्ही बालाजीला यावर्षी जाऊया, कारण पैसे देणारा देव, धन देणारा देव, त्यानं धन दिलं म्हणून त्यातलं निम्म हे देवा तुला घे असे दान करणारे पण असतात. म्हणजे चांगल्या कॅटेगरीमध्ये असतात. फक्त ज्ञानी बनायला त्यांना अडथळा जो असतो तो हा अडथळा तो आहे, कारण ती मागणी असते. त्यामध्ये अर्थ आणि अर्थार्थीमध्ये सकामता असते आणि सकामता हा भक्तीचा शाप आहे, कलंक आहे. वास्तविक ज्या ज्यावेळी मागणी होते ना, जणू काही देवाला काही कळत नाही आणि आपण मागायला लागलोय आणि ती मागणी ती देवापर्यंत आपण पोचवत असतो आणि त्यामध्ये सकामता राहत असते. सुदामानं काय केलं,
सुदामा हा गरीब दरिद्र ब्राह्मण की जो भगवान श्रीकृष्णाचा मित्र, पण बायकोच्या सांगण्यावरून सुद्धा तो कुठे गेला तर द्वारकेला गेला. कशासाठी तर मला काहीतरी धन दे म्हणून गेलेला. पण देताना काय दिलं, काय मोठं असं दिलं देवाला, देताना मात्र सुकलेले पोहे दिले. आणि त्याच्या बदलाला काय मागतो, मला सुखी कर, धन धान्य दे. आमचं तसंच आहे की नाही बघा, आमच्यापैकी बऱ्याच जणांचं. देताना काय देतोय, ऊद कापूर काहीतरी देत असतो, नारळ देत असतो, आणि मागताना काय मागत असतो. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आमच्यापैकी आम्ही बरेच जण अर्थ किंवा अर्थार्थी आहोत, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आपण जिज्ञासू व्हावं, ज्ञानी व्हावं, ही अपेक्षा भगवद्गीतेची सुद्धा आहे. त्यामुळे जिज्ञासू भक्ताबद्दल बोलताना जगाला आणि शरीराला जीव म्हणजे काय, भगवंत काय, हे जाणून घेऊ इच्छिणारा जो असतो तो जिज्ञासू भक्त असतो. त्याचा सगळ्यांचा संबंध काय, जगाचा, जीवाशी, जीवाचा ब्रह्माशी काय संबंध आहे, देव आहे काय, कसा आहे, एवढं संतांनी वर्णन केलंय. तर शास्त्रामध्ये काय काय सांगितले संतांनी हेही बघूया. त्यानुसार देव शोधायचा इच्छा करणारा जो असतो तो जिज्ञासू भक्त असतो. त्यामुळं राजा जनकाचं त्यामध्ये उदाहरण घेतलं जातं. वास्तविक राजा जनक हे ज्ञानी झालेच नंतर. उद्धवाचंही उदाहरण त्यासाठी घेतलं जातं. उद्धवसुद्धा नंतर ज्ञानी झाला. तो म्हणत होता, देवा मला तुमच्याबरोबर घेऊन चला, मी तुमच्याबरोबर येणार आहे, मी तो राहणार नाही. पण भगवंतानी सांगितलं, तू चिंतन कर आणि जाणून घे स्वतःला, आणि जाणून घेतल्यानंतर तुला कळेल तू आणि मी वेगळे नाही. तू माझ्याबरोबर येतो म्हणतोस, ते माझ्याबरोबर येणं म्हणजे तू म्हण दोघांना वेगवेगळं तू समजतोस. तू माझ्याबरोबर येणं वगैरे काय नाही, तू मीच आहे, तुझं आणि माझं स्वरूप एक आहे. हे कळायसाठी उद्धवानं विचारपूर्वक जिज्ञासेतूनच ज्ञानी भक्तीमध्ये आणि जाऊन स्वतःचा उद्धार करून घेतला. जनक राजानेही स्वतःचा उद्धार करून घेतला, पण त्यांना जाण्याची तळमळच होती ना. म्हणून जाण्याची तळमळ लागते ना, त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपण ज्ञानी बनण्याच्या पात्रतेचे व्हायला सुरुवात होतो. म्हणून ज्ञानी बनायचं असेल तर अर्थ आणि अर्थार्थी भक्तीचं लक्षण आपल्याकडून आपण सोडलं पाहिजे. सकामता टाकली पाहिजे आणि मागणी करायची बंद झाली पाहिजे. जो विवेक वापरतो हा जिज्ञासू, त्यामुळं स्वार्थ किंवा उपभोगाची कामना नसते. पदार्थाच्या स्वरूपात, ऐहिकाच्या स्वरूपात त्याचं काय मागणं नसतं. तो म्हणतो मला तुला जाणायचंच आहे, मला दुसरं काही नको आहे देवा, म्हणजे तूच फक्त मला पाहिजे आहेस. हे ज्ञान प्राप्तीसाठी त्याला विषयाचं वैराग्य सुद्धा येत असतं. आणि म्हणूनच काय केलेलं आहे, इथं जिज्ञासू भक्तांना वरचं स्थान दिलेलं आहे. जिज्ञासू भक्त फक्त जाणण्यासाठी धडपडत असतो, म्हणून तोच विचार इथं वर्णन केलेला आहे. पुढे शेवटचा भक्त जो आहे त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आणि ओव्यामधून केलेलं आहे. पण आता आपला विषय आला म्हणून ज्ञानी भक्ताबद्दलचं थोडकंच वर्णन, की तो अनुकूल प्रतिकूल या सगळ्यातून बाहेर पडलेला असतो. द्वंद्वरहित झालो असतो. द्वंद्वातीतम शब्द जसा सद्गुरूंना वापरतात ना, तशी अवस्था या ज्ञानी भक्ताची झालेली असते. अनुकूलता आणि प्रतिकूलता ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये येते त्यावेळी ती भगवंताचीच एक व्यवस्था आहे. म्हणून तो आनंदाने ती अनुकूलता, आनंदाने ती प्रतिकूलता भगवंताची इच्छा, भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारत असतो. या ठिकाणी ज्ञानी भक्तामध्ये गोपी सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये त्यांचं वर्णन करताना नारद मुनी बोलतात, यथा व्रज गोपिकानाम, म्हणजे भक्ती कशी असावी, यथा गोपिका म्हणजे गोपिकांची जशी भक्ती होती तशीच भक्ती ही ज्ञानी भक्तांचं लक्षण आहे. त्यामुळं वर्णन केलं तर त्यांना काय पाहिजे होतं भगवंताकडून सांगा बघू. त्याला जाणायचा विणायचा असं काही नव्हतं, त्यांना जाण्याची पण इच्छा नव्हती, म्हणजे ते जिज्ञासूही नव्हत्या. अर्थ म्हणजे त्यांना वाटत नव्हतं की माझ्या आयुष्यातली संकट जावी, अशी त्यांची इच्छा नव्हती. आणि तिसरी गोष्ट, भगवंतानं मला काहीतरी आम्हाला आणून काहीतरी द्यावं असंही त्यांना वाटत नसतं. त्यांना फक्त भगवंतच हवा आहे. म्हणजे शेवटी काही नको आहे, मला भगवंत हवा, अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते ना, तेव्हा तो भक्त ज्ञानी भक्ताच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसतो. हेच वर्णन गोपिकांच्या बाबतीत दिलेलं आहे. म्हणजे भगवंतांना डोकं दुखायचं निमित्त झालं
आणि कुठल्याही वैद्याला आणि कुठल्याही औषधाचा उपयोग झाला नाही. कारण भगवंताचं डोकं हे एक नाटकच होतं ना, ही तपासणी होती. मी सगळ्यांना विचारलं तर प्रत्येक जणांनी ज्ञानी अगदी झालेले जिज्ञासू होते. ते म्हणले आमच्या पायाची धूळ, कोण अक्रूरासारखा भक्त आहे तर तो आमच्या पायाची धूळ देऊन आम्ही नरकात जाऊ काय, असं बोलतो. पण जेव्हा गोपींना ही गोष्ट समजली त्यावेळी त्या म्हणल्या आम्ही भगवंताचं डोकं शांत करायसाठी नरकात जायला तयार आहे, पण आमच्या पायाच्या धुळीनं जर त्याचं डोकं जर शांत होत असेल तर आम्ही द्यायला तयार आहे. आता या ठिकाणी कोणती गोष्ट आहे बघा, सर्वस्व अर्पण करणं हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. त्याच्याकडे काही नसतं आणि काही मागायचं नसतं, कोणती अपेक्षा नसते. आणि ज्याची अपेक्षा नसते ना तीच व्यक्ती खरं प्रेम करू शकते. अपेक्षा ठेवलेली व्यक्ती खरं प्रेम करू शकत नाही. खरंच आहे, भक्तीचं वर्णन तसंच आहे. भक्ती हे प्रेमच आहे आणि भक्तिप्रेमामध्ये अपेक्षा नसेल ना तरच ते खरं प्रेम सिद्ध होत असतं. काहीच न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी, असं तुकोबा बोलतात. त्याचं कारण आहे तेच आहे. 12व्या अध्यायामध्ये जवळजवळ 10-12 श्लोक टाकलेले आहेत की जे श्लोक ज्ञानी भक्ताचं वर्णन करणार आहेत. अगदी विचारपूर्वक अभ्यास करण्यासारखे असे ते 10-12 श्लोक आहेत की ज्याचा आपण विचार केला पाहिजे. 12व्या अध्यायातले सर्वश्रेष्ठ भक्त कोणता, अनपेक्ष शुचिरदक्ष उदासीन गतव्यता सर्वारंभ परित्यागी मदभक्त समे प्रिया, यो मदभक्त समे प्रिया. असेच भक्त मला प्रिय आहेत जे अनपेक्ष झालेले असतात. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखाचा चढावा जयाचं असणे. माऊलींनी वर्णन केले त्या श्लोकावरती भाष्य करताना. जर अगदी खरोखरच ते श्लोक अभ्यासण्यासारखे आहेत. आपण तिथे जाऊ जेव्हा तेव्हा बघूच, पण तत्पूर्वीसुद्धा अभ्यास करण्यासारखे ज्ञानी भक्त कसा असावा. आपल्याला जर ज्ञानी बनायची जर तळमळ असेल तर आपल्यात कोणते गुण यायला पाहिजेत हे बघायला 12व्या अध्यायातले श्लोक पाहावे लागतील, माऊलींच्या उभ्या अभ्यासाव्या लागतील. मग आपल्याला कळेल हे सर्व भक्त जे आपण आता बघायला लागलो आहे हे सगळे जे आहेत जे परमात्म्याच्या कृपेसाठी आतुर झालेले असतात. मात्र ते कुणाकडे काही मागत नाहीत. अर्थार्थी जिज्ञासू होते त्या असेच मागणी करतात पण दुसऱ्याकडे करत नाहीत ना. त्यांच्याकडे श्रद्धा आहे, देव आहे अशी त्यांची खात्री आहे. तो दाता आहे, तो कृपाळू आहे, तो माझं भलंच करेल, माझं वाईट करणार नाही अशी त्यांना पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणूनच ते भक्त म्हटले जातात. म्हणून काही नाही झालं तरी अर्थार्थी जिज्ञासू तरी व्हावं, हा मुद्दा त्यातला आहे फार महत्त्वाचा. पण अर्थार्थी जिज्ञासू होता होता साधनेच्या आधारे त्या देवाला एकदा त्याचं स्वरूप समजून घेऊन त्याच्यापर्यंत एकरूप होण्यामध्ये जीवनाची कृतार्थता दडलेली आहे. गीतं वर्णन करताना हे सर्व भक्त भगवंताच्या कृपेसाठी आतुरलेले असतात. पहिले 3 जर आपण विचार केले तर हे तिन्ही भक्त जे आहेत ते सगुण आणि सविशेष परमेश्वराची उपासना करतात. ह्यांची खरी लक्षणं काय आहेत बघा. ही पहिले 3 जे आहेत अर्थार्थी जिज्ञासू हे सगुण भक्ती करत असतात, सविशेष असणारी भक्ती करत असतात, परमेश्वराची उपासना करतात. पण चौथा भक्त जो ज्ञानी आहे तो निर्गुण आणि निर्विशेष परब्रह्माची उपासना करत असतात. पहिले 3 असतात हे सकाम असतात, पण चौथा जो आहे ना ज्ञानी तो निष्काम आहे. पुढच्या आता श्लोकामध्ये आपण बघणारच आहोत. पहिल्यांच्यामध्ये द्वैत दृष्टी असते आणि काही स्वतःला ते परमेश्वरापासून भिन्न मानतात म्हणूनच मागतात. ज्यावेळी मागणी असते ना त्यावेळी तो देवापासून वेगळाच असतो. फार महत्त्वाची गोष्ट आहे. वेगळं झाल्याशिवाय मागणी करता येत नाही आणि एकरूप झाल्यावर मागणारच नाही. मागेल कसा सांगा मग तो, कारण त्याचं तोंड आणि देवाचं तोंड एकच झालेलं असतं. मग तो देवाला मागेल काय. देवाचंच मुख परिधान केलेला, देवाशी एकरूप झालेला तो मागेल कसं सांगा. कारण त्याचा हात पाय देवच झालेला असतो, त्याचे सगळे इंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय देवच झालेला असतो. मग त्याची मागणी त्या इंद्रियांची काय असेल सांगा बघू. कारण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची विशेषता नसते, द्वैत संपून गेलेला असतं. तो ज्ञानी जो असतो भगवंताशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे अर्थार्थी जिज्ञासू हे सगळे जे आहेत ते ज्ञानी होऊ शकतात. याचंच वर्णन आपल्याला गीता सांगते.
म्हणून आपण अर्थ जरी असलो, अर्थार्थ जरी असलो, तर जिज्ञासू बनण्याचा, ज्ञानी बनण्याचा प्रयत्न आपण करणं फार गरजेचं आहे. आपणच खूप जण बघायला मिळतात, तर खूप सगळे अर्थार्थी जास्तीत असले तर त्यांची संख्या जिज्ञासूंची कमी आहे. पण अर्थार्थांची संख्या जास्त आहे. सगळ्यात जास्त संख्या अर्थार्थीची आहे. प्रत्येक ठिकाणी साकडं गाठलं जातं. नवस बोलण्याचा प्रकार त्यातलाच आहे. देवा तुला मला हे दे, तुला मी हे देतो. जणू काय आपल्याकडून काहीतरी देत आहे अशी भावना आपण निर्माण करत असतो. वास्तविक माझं माझ्याकडे काय असतं सांगा बघू. जे आहे ते सगळं भगवंताच्या कृपेनं मला प्राप्त झालेलं आहे. त्याची कृपा नसते तर माझ्याकडे काहीच नसतं. म्हणून त्यानं दिलेलं सगळं जे आहे वैभव शरीरापासून सुरुवात होते. शरीरच मला दिले. पुढच्या गोष्टी सोडा, ज्या आहेत जड पदार्थ जे आहेत, तर त्याच्यापेक्षा शरीरच त्याला भगवंताने मला दिलेलं आहे. त्यामुळं मी सगळं जे आहे ते भगवंतानं दिलेलं असल्यामुळं कसली मागणी आणि काय असा विचार होतो. त्यामुळे अर्थार्थी जिज्ञासूतून आपला प्रवास निश्चितपणे काही काळातच ज्ञानी भक्तांच्या लक्षणामध्ये आपण जाणं फार गरजेचं आहे. निळबरायाचं एक फार सुंदर अभंग आहे. परवा वाचण्यामध्ये गाथेमध्ये त्यांच्या निळबरायांची एक स्वतंत्र गाथा आहे. निळबराय म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे शिष्य समजले जातात. म्हणजे त्यांचं काळ जो आहे तो भिन्न आहे. वास्तविक ते शरीरानं काही गुरु नाहीत संत तुकोबा निळोबारायांचे, पण तरीसुद्धा निळोबारायाला त्यांनी संत तुकोबांना सद्गुरू मानूनच साधना केलेली आहे आणि त्यांना भेटसुद्धा संत तुकोबांनी दिलेली आहे. हे आपल्या त्यांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतं. निळोबारायांच्या गाथेतला एक अभंग फार सुंदर आहे की या चारी भक्तांच्या बद्दलचं वर्णन करणारा आहे. ज्या ज्या भक्ती जेथे जेथे पाचारिले ज्या ज्या आरते, तुम्ही जाऊन या तेथे सहाय्य केले श्रीहरी. ज्यांनी ज्यांनी कशी कशी मागणी केली तिथं तिथं देवा तुम्ही गेला. आरते गजेंद्राचे स्तवन ऐकताशी पदाभिगमन, करून या त्याची आरती हरण निज धामाप्रती पाठविला. म्हणजे गजेंद्राला जिज्ञासता जनक अंगी तुमचे जाणावया लागी, त्यास ज्ञान देऊन या विषय भोगी विधेय करून ठेविला. म्हणजे जनक राजांना विधेय अवस्थेमध्ये नेऊन ठेवलं, मोक्ष प्राप्त करून दिला. वास्तविक जनक हे जिज्ञासू भक्त आहेत. अर्थार्थी तो विभीषण त्याशी लंकापती करुणी पूर्ण, स्थापिला चिरंजीवी पद देऊन अर्थदान त्या दिले. कुणी काय मागितलं? विभीषणानं राज्य मागितलं आणि लंकेचं राज्य भगवंतानी त्याला देऊन टाकलं. हा अर्थार्थी भक्त आहे बरं काय विभीषण. शुक सनकाधिक ज्ञाने अनुसरले अंत्वचिंतने, त्याशी देऊन या निजात्मज्ञाने जीवन मुक्तपदी बैसविले. शुक किंवा सनकादी जे आहेत, सनत कुमार वगैरे जे आहेत, यांनी ज्ञानी भक्त आहेत. शुकाचार्य ज्ञानी भक्त आहेत. यांना काय केलंस तू? जीवन मुक्ती पैदी बैसविले. चतुर्विधा मुक्ती चारी भक्त तुमचे कृपे परम मुक्त, उपमन्या क्षुधार्थी आळवित तया क्षीरसिंधू दिला. उपमन्यू सुद्धा अर्थार्थी भक्त होता बघा. दुधासाठी तो असुसलेला होता आणि दुधासाठी प्रार्थना केली. सगळा दुधाचा समुद्र त्याला देऊन टाकला. केवढा मोठा दाता आहे भगवंत हे त्यावरून कळतं उपमन्याचे. आता ध्रुवाचं उदाहरण. ध्रुवे केले तुमचे स्तवन, मागे बैसावया निजस्थान, तया ते ध्रुवपदी बैसवून केला वरिष्ठ सकळाशी. सगळ्यामध्ये ध्रुवाला वरिष्ठ करून तुम्ही टाकलं, कारण त्यानं सुद्धा मागणी केलेली होती. सुदाम देव तो लाचारी, तेनची मुष्टी पोहे हरी, तेची घालून या मुखा भितरी सुवर्ण नगरी दिदली त्या. एका पोह्याच्या त्या पुरचुंडीसाठी त्याला सुवर्णाची नगरीच दान देऊन टाकली. हा अर्थार्थी भक्ताचं उदाहरण आहे. निळामने ऐशी कीर्ती केली चरित्रे श्रीपती, अपार हरिभक्ता अपार हस्ती अपार दिली वरदाने. निळभराय म्हणतात अशा सगळ्या भक्तांना तू वरचं स्थान दिलंस. ज्यांना कीर्ती हवी होती, ज्यांना पदं हवी होती, ती पदं पण दिलेली आहेत. पण ज्यांना ज्ञान हवं होतं त्यांना ज्ञानसुद्धा दिलेलं आहे. की भगवंत जे म्हणून आहे, जे जी मागणी करतात पण ती प्रेमानं मागतात, देवाकडंच मागतात, त्यांना काय द्यायचं राहिलेलं नाही. एक मुलगा काय करायला आहे बघा,
एक उदाहरण फार सुंदर आहे. एक मुलगा आंबा पाहिजे म्हणून रडायला लागलेला आहे आणि तो रडू लागला, आंबा मागू लागला आणि आंब्यासाठी रडू लागला. तेव्हा त्याला त्याने ते आंबा देऊन टाकला. एका मुलग्यानं आंबा मागितला, त्याला दिला. एक मुलगा आंब्यासाठी रडायला लागत होता, त्याला दिला. वडिलांनी दोघांनाही आंबा दिला. तिसरा काय आहे, मागत पण नव्हता आणि रडत पण नव्हता, तो फक्त आंब्याकडे बघत होता. म्हणजे आंबा त्याला पाहिजे होता, पण त्यानं मागायलाही नाही आणि रडायलाही नाही, तो फक्त बघत होता. आणि चौथा जो आहे तो आंब्याकडे न पाहता पूर्वी जसं खेळण्यात रममान झाला होता तसा खेळतच होता. त्यानं आंब्याकडे ढुंकून पाहिलं सुद्धा नाही. वडिलांच्याकडे आंबे आहेत, एक मात्र रडायला लागला, रडतो म्हणून त्याला दिला. दुसरा रडला नाही, तो म्हणला मला आंबा पाहिजे आहे, पाहिजे आहे म्हणून त्याला दिला. रडणाऱ्याला दिला, मागणाऱ्याला दिला. तिसरा जो आहे ना, तो फक्त आंब्याकडे पाहतो, मागत काही नाही, पण त्यालाही देऊन टाकलं. आणि चौथा जो आहे ना, आंब्याकडे पाहतच नाही, तर तो आपल्या खेळामध्ये तो मुलगा मस्तीत खेळत राहतो. आणि उरलेले जी दोघं आहेत म्हणजे ते जो मागत नाही पण आंब्याकडे पाहतो त्यालाही दिलं, आणि जो आंब्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही त्यालाही दिलं. म्हणजे वडिलांच्या ठिकाणी ईश्वराचं आपण उदाहरण घेऊया. ईश्वर काय करतो, रडणाऱ्याला पण देतो, मागणाऱ्याला पण देतो, पाहणाऱ्याला फक्त आहे त्यालाही देतो, आणि न पाहता जाणार आहे त्यालाही देतो. मग आपण काय करावं सांगा? रडावं, मागावं, काय करावं? न पाहता जावं. न पाहता गेल्यामुळं देवच पाठीमागं लागतो आणि हे तुला घे म्हणतो मोक्ष. आपल्याला द्यायलाच बसलेला आहे, पण आपल्याला तेवढी पात्रता आपण ज्ञानाची तयार करून घेतली पाहिजे. तेवढ्या स्थितीमध्ये आपण गेलो पाहिजे. फार सुंदर उदाहरण आहे आंब्याचं. हे अर्थ भक्त जो आहे रडणारा भक्त आहे, अर्थार्थी भक्त आहे ना तो मागणारा भक्त आहे. जो फक्त आंब्याकडे पाहतो, मागत नाही मात्र, तो जिज्ञासू भक्त आहे. आणि आंब्याकडे पाहतच नाही, ढुंकून सुद्धा पाहत नाही, आपल्याच याच्यामध्ये रममान असतो, तो ज्ञानी भक्त आहे. पण या चारींना सुद्धा भगवंतानी आंबा म्हणजे काय असेल ते ज्ञान प्राप्त करून दिलं. या चारी भक्ताचं वर्णन माऊलींनी या 2 ओळीमध्ये केलेलं आहे. ते अर्थ तो अर्थाची निव्याजे, जिज्ञासू जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छे जे अर्थसिद्धी. अतिशय सुंदर वर्णन माऊलीने या 2 ओळीमध्ये या चारी भक्तांचं केलेलं आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.